मनोज जरांगे राहत असलेल्या ठिकाणी अंतरवाली सराटीत ड्रोनद्वारे टेहळणी। जरांगेंच्या आंदोलन स्थळासह जरांगे राहतात त्या घरावर ड्रोनद्वारे नजर ठेवली जात असल्याची माहिती। मनोज जरांगेंच्या आंदोलनस्थळी ड्रोनद्वारे टेहळणी होत असल्याची तक्रार। या प्रकरणी पोलिसांकडून विशेष पथकाची नेमणूक, चौकशी सुरू असल्याची माहिती। अहमदनगरच्या राहुरीतील आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी। रस्त्यावर दूध ओतून निषेध नोंदवला। पुणे मेट्रो स्थानकात प्रवाशाचा मृत्यू। जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकातली घटना। मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट। मनोज कुमार असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव। मेळघाटात प्रवासी घेऊन जाणारी खासगी ट्रॅव्हल दरीत कोसळली। 22 प्रवासी जखमी, 3 गंभीर। अकोटवरून धारणी इथं येत होती बस। जखमींवर टेंभुर्णीसोडा आणि अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू। नीट पेपर फुटी प्रकरणी न्यायालयानं आरोपींना 6 जुलैपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली। जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस। शहर आणि अंबड तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाची जोरदार हजेरी। अनेक ठिकाणी शेतात पाणी साचलं। परभणीमध्ये सर्वदूर पाऊस। सेलू, मानवत, जिंतूर, गंगाखेडसह सगळ्याच तालुक्यांमध्ये पावसाची हजेरी। पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा। गुजरातच्या जुनागडमध्ये मुसळधार पाऊस। मतियाना गावातील शेतांमध्ये पाणीच पाणी। दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या याचिकेवर सीबीआयनं उत्तर द्यावं। दिल्ली हायकोर्टाची नोटीस। या प्रकरणी पुढची सुनावणी 17 जुलैला। बार्बाडोसचं मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढच्या सूचनेपर्यंत बंद। वेगवान हवा आणि पावसामुळे विमानतळाची पाणी आणि वीज खंडित। न्यू मेक्सिकोत पुढचे 2 दिवस पुराचा धोका। प्रचंड पावसामुळे अनेक भाग पाण्याखाली। नद्या दुथडी भरून वाहू लागल्यानं निवासी भागांना धोका। नदी किनारी असलेल्या नागरिकांसाठी अलर्ट। कॅरेबियन बेटावर वादळ। 240 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे। अनेक घरांची छतं उडाली तर अनेक झाडंही मुळापासून उखडली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।